मम्मीचा ना इथे झाडाझुडपांमध्ये काहीतरी उद्योग चाललाय. काय करते मम्मी? आता पाऊस तोंडाशी आलाय ना, मग आणि हे जेटचं झाड जरा फैलावलंय. कुठलं जेटचं झाड? हे ना, हे फांद्या अशा लांब लांब झाल्यात, तर हे थोडं का बरं ठेवतात घरामध्ये? असं बोलतात धनवृद्धीसाठी. अच्छा, म्हणजे चांगलं असतं तर. हा, पण काय माहिती नाही तेवढं. मला आवडतं म्हणून मी ठेवते. मी काय अशा गोष्टींवर जास्त विश्वास नाही ठेवत. आता याचं काय करणार आहेस तू? त्याची छाटणी करून दुसऱ्या कुंड्यांमध्ये लावायचं. ओ, ही बघा कशी छोटी छोटी क्यूट क्यूट मडकी आहे तिथे. तेही मडकी अशी घरात होती ती फुकट जाणार, मग त्याचा काहीतरी सदुपयोग केला पाहिजे. खालून असं छिद्र पाडलेलं आहे, आणि आता वरून माती टाकते मी. आणि बाल्कनीमध्ये खरंच खूप मस्त हवा येते. इथे ना आमच्या बाल्कनीमध्ये आल्यावरती जो पुदिना आहे ना, त्याचा फ्रेग्रन्स येत असतो बाबा. हो, कारण तोच हे काय इथे भरपूर असं आहे. आता तरी थोडा कमी झालाय, कारण मी ते जेवणामध्ये वापरत असते. जेव्हापासून इथे झाडं लागली आहेत तेव्हापासून मी ते पुदिना भरपूर यूज करते. चल आता हे ना लावून झाल्यावरती दाखव बर का मला. नाही लावताना पण बघितलं तरी काय हरकत नाही. बघा आता हे छोटे छोट्या फांद्या म्हणता येईल याला, असे छोटेसे कापलेलं आहे तिने कैचीने. आणि आता ते डायरेक्ट काय करते, हे अजून तोडायचं. त्याची खालची दोन हे काढायचे पानं, हा, आणि ते देठ असं छोट्याशा मडक्यात लावायचं. आता आज हे लावणार आहे या 2 मडक्यांमध्ये. नंतर वाढल्यावरती आपण पुन्हा एकदा दाखवूया सगळ्यांना. चालेल, काही हरकत नाही. चला हे बघा, आता ह्याच्यामध्ये लावून झालेलं आहे आणि थोडं पाणी टाकलेलं आहे. आता यांची मम्मी जागा कुठे निवडते ते बघूया. कुठे ठेवणार मम्मी हे? नाही, ते वरतीच ऊन लागेल असं. यांना ऊन लागलं पाहिजे ना थोडं. चला, वरती एक कट्टा केलेला आहे मम्मीने, तिथे ठेवलंय. हे बघ, पाणी निघतं. झालं लावून. आता आपण यांना थोडं वाढल्यानंतर दाखवूया. हो. चल आता इथली साफसफाई करून घे, मी जाते. बाय.